नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावर असणाऱ्या उपचारांची आणि विशेषतः त्या संदर्भात चाललेल्या संशोधनांची देखील आपण चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे IVFच्या संदर्भात. मुळात IVF म्हणजे काय, कोणत्या पद्धतीने हे उपचार केले जातात, कोणी ते उपचार करावेत आणि कधी करावेत, या अनुषंगाने आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत डॉक्टर ऋषिकेश पै. त्यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर ऋषिकेश पै हे भारतातील सर्वोत्तम IVF डॉक्टरांपैकी एक आहेत. 1990 पासून प्रसूती आणि स्त्रीरोग संदर्भातील वंध्यत्व या क्षेत्रात त्यांनी अनेक केसेस देखील आतापर्यंत हाताळलेले आहेत. त्यांना जवळपास 30 ते 40 वर्षांपेक्षाचा जास्त अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ते ब्लूम IVF ग्रुपचे संस्थापक आणि संचालक आहेत, ज्यांची संपूर्ण भारतात 8 शाखा IVF केंद्र आहेत. डॉक्टर पै हे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल, नवी मुंबई येथील DY पाटील हॉस्पिटल आणि नवी दिल्ली, गुडगाव आणि मोहाली, चंदीगड येथील फोर्टिस हॉस्पिटलशी देखील संबंधित आहेत. RCOG UK कडून मानद घेऊन त्यांनी FRCOG ही फेलोशिप देखील घेतलेली आहे. 2019 मध्ये ही फेलोशिप त्यांनी घेतली आहे. याचबरोबर 64हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. प्राध्यापक ऋषिकेश पै हे FOGSI फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिस्ट सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. ते DY पाटील विद्यापीठ, नवी मुंबई, भारत येथे पुनरुत्पाद औषधाचे प्राध्यापक देखील आहेत. डॉक्टर पै हे प्रादेशिक विश्वस्त आहेत. ओशिया इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनोकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स FIGO. सध्या ते WHO ग्लोबल समिट ऑन PPHचे सुकाणू समिती सदस्य देखील आहेत. FIGO लीडरशिप डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ग्रुपचे ते सदस्य आहेत आणि इनोव्हेशन इक्विटी फोरम, गेट्स फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ USAचे उपसमितीचे ते सहलीड आहेत. डॉक्टर ऋषिकेश पै, आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, सर्वप्रथम हा IVFचा विषय आहे, तर मुळात IVF बद्दल थोडक्यात माहिती द्या. कोणी करावं, कशा पद्धतीने हे केलं जातं, त्याचं काय, कशा पद्धतीचं स्वरूप असतं? बरोबर. तर IVF म्हणजे काय की आपण जर स्त्रीचं जे अंडकोशातून जर अंडी बाहेर काढली आणि हजबंडचं जे शुक्रजंतू असतात ते आणि अंडकोशाचं फर्टिलायझेशन केलं, मिलन केलं, त्याच्यानंतर मिलन झाल्यानंतर 24 तास त्यात फर्टिलायझेशन होतं आणि 2 दिवसांनी 4 सेलवाले भ्रूण तयार होतात आणि किंवा 3 दिवसांनी 8 सेलवाले भ्रूण तयार होतात किंवा 5 दिवसांनी 150 सेलचे भ्रूण तयार होतात. त्याला ब्लास्टोसिस म्हणतात. तर आम्ही 1 किंवा 2 भ्रूण एकाच्या छोट्याशा नलिकेत घेऊन ते गर्भाशयामध्ये आत सोडतो. तर जे नॉर्मल प्रक्रिया असते, ज्याच्यात नॉर्मल आपण पाहिलं तर नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये शुक्राणूचं आणि अंडाचं मिलन नळीमध्ये होतं आणि बेबी तिकडे फॉर्म झाल्यानंतर ते एम्ब्रिओ जो म्हणजे भ्रूण 5 दिवसांनी गर्भाशयामध्ये येतो. IVFमध्ये आपण काय करतो, अंड बाहेर काढतो, स्पर्म बाहेर, फर्टिलायझेशन जे नळीमध्ये होतं नॉर्मली ते बाहेर लॅबोरेटरीमध्ये करतो आणि ते भ्रूण जे आहे ते खालून आत गर्भाशयामध्ये सोडतो. तर त्याला ह्या प्रक्रियेला आपण IVF म्हणतो. तर नॉर्मली ज्यांना मुलं होत नाहीत, ज्या कपलना, त्यांना 70 ते 80% लोकांना साध्या ट्रीटमेंटने प्रेग्नन्सीज होतात. 15 ते 20% जे लोक असतात त्यांना IVFची ट्रीटमेंट लागते. तो म्हणजे एक जो आपला एक गैरसमज आहे की आम्हाला मूल राहिलं नाही किंवा बेबी राहिलं नाही तर मला लगेच IVF करायला हवं, ते रॉंग आहे. ते नॉर्मली आपण सिम्पल ट्रीटमेंट असतात त्या केल्या, नंतर लॅप्रोस्कोपी केली, त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन इंडक्शन केलं, IUI केलं, त्याच्यामध्ये 80% लोकांना बेबी राहून जातं. नंतर जे 20% राहतात त्यांना IVFची जरूरत असते. नक्कीच. आता थोडंसं आधुनिक शस्त्रक्रिया होते, त्यामुळे चान्सेस देखील चांगल्या पद्धतीचे असतात. साधारणतः सक्सेस रेट काय असतो, आणि समजा जर त्यातूनही एखादी शस्त्रक्रिया अयशस्वी, म्हणजे ही उपचार पद्धती अयशस्वी झाली, तर त्या जोडप्यांसाठी कोणते पर्याय उपलब्ध असतात? तर नॉर्मली काय आहे ना की IVF केलं, समजा 10 दाम्पत्यांनी IVF केलं तर दरवेळी 3 कपलना बेबी राहतं. म्हणजे अराउंड 30 to 40% लाईव्ह बर्थ रेट आहे. म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सी रेट नाही, लाईव्ह बर्थ म्हणजे ॲक्च्युअल हातामध्ये लाईव्ह बेबी किती लोकांना मिळतं, तर 10 लोकांनी जर केलं दरवेळी तर 2 किंवा 3 लोकांना मिळतं. काही जसं वय वाढतं तसं तो हे प्रमाण कमी होतं. म्हणजे 35च्या आधी जर आपण IVF केलं तर 30-40% रिझल्ट आहे. 37च्या नंतर केलं तर रिझल्ट अजून कमी होतो आणि 41च्या नंतर रिझल्ट 5%च आहे पर अटेम्प्ट. तर लवकर
अटेम्प्ट करणं पण महत्त्वाचं आहे. तर कमिंग बॅक, जर 3 सायकल आपण केल्या, 3 अटेम्प्ट केले IVF, 10 लोकांनी 3 अटेम्प्ट केले, तर साधारण 7 ते 8 कपल्सना बेबी राहतं. त्याच्यानंतर पण 15 ते 20% लोकांना मुलं राहत नाहीत. त्याच्यासाठी मग त्याला आम्ही रिकरंट IVF फेल्युअर म्हणतो. म्हणजे रिपीटेड IVF करून पण बेबी राहिलं नाही. त्या लोकांसाठी मग अजून आपल्याला प्रयत्न करायला लागतो. अजून ॲडिशनल ट्रीटमेंट द्यायला लागतात. पण मग त्या कोणत्या पद्धती आहेत? अच्छा, तर नॉर्मली आता माझ्याकडे समजा भरपूर, कारण खूप वर्ष मी काम करतो या लाईनमध्ये, आणि असे जे डिफिकल्ट पेशंट आहेत, मी जसं तुम्हाला म्हटलं की 80% लोकांना साध्या ट्रीटमेंटने बेबी राहतं. त्याच्यानंतर 20% लोकांना आपण IVF केलं, त्या समजा 10 लोकांना IVF केलं, तर दर महिन्याला 2-3 लोकांना बेबी राहतं. 3 सायकलमध्ये 10 पैकी 8 लोकांना बेबी राहतं. आता ते 2 लोक जे राहतात त्यांना अजूनही मुलं राहत नाहीत IVF केल्यानंतर, 3 अटेम्प्ट केल्या, त्याला आपण रिपीटेड IVF फेल्युअर किंवा RIF म्हणतो. त्या पेशंटना नॉर्मली 3 कारणामुळे मुलं राहत नाहीत. 50 ते 70% लोकांमध्ये, अशा लोकांमध्ये ज्यांना मुलं राहत नाहीत IVF नंतर, पण त्यांना भ्रूणमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मुलं राहत नाही. म्हणजे जे एम्ब्रिओ असतो त्याच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असेल, जेनेटिक मिस्टेक असेल, तर बॉडीची डिफेन्स मेकॅनिझम आहे, असे एम्ब्रिओ बॉडी ॲक्सेप्ट करत नाही, तर त्यामुळे त्यांना राहत नाही. 20% लोकांमध्ये गर्भाशयामध्ये फॉल्ट असेल तर नाही राहत. गर्भाशयामध्ये सूज असेल, त्याला आपण ॲडिनोमायसिस म्हणतो, किंवा गर्भाशयामध्ये गाठी असतील, त्याला आपण फायब्रॉइड म्हणतो. कधी कधी गर्भाशयामध्ये एक पडदा असतो, त्याला आपण सेप्टेड युट्रस म्हणतो, किंवा गर्भाशयाच्या बाहेरच्या साईडला जे लायनिंग युट्रस असतं ते राहतं, त्याला आपण एंडोमेट्रोसिस म्हणतो. किंवा नलिकेमध्ये 2 नलिका असतात, त्या इन्फेक्शनमुळे त्या बंद होऊन तिथे पाणी साचतं, त्याला हायड्रोसाल्पिंग म्हणतात. त्या या अलग अलग कारणांमुळे त्यांना बेबी राहत नाही. म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूला काही प्रॉब्लेम असेल, त्या फॉल्टमुळे त्यांना मुलं राहत नाहीत. तर तसे लोक 20%, 70% लोक भ्रूणामुळे प्रॉब्लेम आहे म्हणून होतात. 20% लोकांमध्ये गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मुलं राहत नाही. आणि 10% लोकांमध्ये इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम, म्हणजे बॉडीची इम्युन सिस्टीम असते, जी स्त्रीची इम्युन सिस्टीम असते, ती भ्रूणावर अटॅक करते. त्यामुळे इम्युनॉलॉजिकल इश्यूजमुळे मुलं. तर असे 3 मेजर इश्यूज आहेत. पण मेजॉरिटी ऑफ द पीपल जे आहेत, जे कपल्स आहेत, त्यांना यदि एम्ब्रिओमध्ये काही जेनेटिक असेल इश्यू तर मुलं राहत नाही. तर हे 3 मेजर कारण. तर जेव्हा म्हणजे असं डिटेक्टिव्ह असताना तसंच आहे ते. एकदा हे पेशंट माझ्याकडे आला की बाबा कुठला प्रॉब्लेम आहे, काय, कसं काय, कारण इट्स अ चॅलेंज. कारण IVF इज म्हणजे काय, मल्टीव्हेरिएबल आहे. IVFमध्ये खूप खूप गोष्टी असतात, त्यामुळे लॅबोरेटरी चांगली असायला हवी, त्या तिकडची एअर क्वालिटी लॅबमधली चांगली असायला हवी, टेम्परेचर मेंटेन असायला हवं, pH जे कल्चर मीडियम असतं ते मेंटेन असायला हवं, ऑस्मोलॅरिटी मेंटेन असायला हवी, प्लास्टिक ज्याच्यात बेबी आम्ही वाढवतो ते चांगलं असायला हवं. तर एक म्हणजे लॅबोरेटरीमध्ये काही प्रॉब्लेम असला तरी पण कॉन्ट्रीब्युशन असतं, किंवा पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल, मूळतः स्मोकर असेल, किंवा खूप वेळा जे वजन जास्ती असतं ना, ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, BMI म्हणजे काय, बॉडी मास इंडेक्स, म्हणजे वेट इन किलोग्रॅम डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. तर नॉर्मल BMI जो असतो आपला, जे आयडियल BMI 18 ते 22-24 पर्यंत असतो. जर 27च्या वर BMI असेल तर IVF त्या स्त्रियांमध्ये केलं तर पण रिझल्ट्स कमी होतात. तर BMIमुळे पण प्रॉब्लेम आहे. तर खूप वेळा जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा मग आम्ही बघतो बाबा काय प्रॉब्लेम आहे. तो आम्ही जेनेटिक टेस्ट करतो, हजबंड आणि वाईफचं कॅरिओटायपिंग म्हणतात त्याला, ते करून बघतो. एक अपला सिंड्रोम म्हणून असतो, त्याच्यामुळे पण राहत नाही. तर आम्ही टेस्ट करतो, अपला सिंड्रोम आहे का, थायरॉईडमध्ये किंवा डायबिटीज असेल किंवा प्रोलॅक्टिन लेवल जास्त असेल त्यामुळे पण बेबी राहत नाही, ते बघतो. हॉर्मोनमध्ये काही डिस्टर्बन्स आहे का. काही लोकांना PCOS म्हणून असतं, PCOS, त्यासाठी आम्ही एक नवीन टेस्ट करतो, त्याला AMH म्हणतात, अँटी मुलेरियन हार्मोन. ती जर टेस्ट 3.5च्या वर असेल त्याच्यामुळे पण बेबी राहत नाही. तर हे जनरल ब्लड टेस्ट करून बघतो. त्याच्यानंतर आम्ही गर्भाशयामध्ये काय फॉल्ट आहे की नाही बघायला 3D अल्ट्रासाऊंड करतो. आजकाल पुराण्या जमान्यामध्ये 2D अल्ट्रासाऊंड करायचे, आता 3 डायमेन्शनल अल्ट्रासाऊंड करतो. त्याच्यात जास्ती ते सूक्ष्म पॉवर असते त्याच्यात, आणि जास्ती आपल्याला कळतं काय आत आहे का, युट्रसच्या आत सोजन आहे का, बाहेरच्या साईडला एंडोमेट्रियोसिस आहे का,
आपण डिटेक्टिव्हगिरी करतोय, फक्त काय प्रॉब्लेम आहे की का पेशंटला प्रेग्नन्सी राहत नाही. त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी, गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकतो, त्याला हिस्ट्रोस्कोपी म्हणतात, ती करून बघतो. त्याच वेळेस जर सस्पेन्शन आले आतल्या साईडला काही, आपल्या देशामध्ये मोठं एक कारण जे आहे ज्याच्यामुळे बेबी राहत नाही इज ट्युबरक्युलोसिस. TB म्हणजे आपलं एक कर्सच आहे. प्रत्येक अवयवाचा TB होतो, हाडांचा होतो, मेंदूचा होतो, गर्भाशयाचा पण ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. आणि खूप वेळा पोटामध्ये दुर्बीण टाकून बघितलं, म्हणजे त्याला लॅप्रोस्कोपी म्हणलं तरच कळतं की अरे अरे या बाईला, स्त्रीला ट्युबरक्युलोसिस होता, आपण तो मिस केला. तर ते लॅप्रोहिस्ट्रो करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यात आपल्याला कळतं की युट्रसमध्ये काय फॉल्ट आहे. तर आणि फायनली इम्युनॉलॉजिकल आता नवीन नवीन टेस्ट आलेले आहेत. इम्युनॉलॉजिकल फार एक चॅलेंजिंग आहे, खूपसं म्हणजे अजूनही आम्हाला कळलेलं नाही आहे की कुठल्या टेस्ट, अशा ॲक्युरेट टेस्ट नाही ज्याच्याने आपण बोलू शकतो की बॉडीच्या इम्युन सिस्टीममुळे अटॅक करून बॉडी भ्रूण, पण असं ॲसम्पशन करतो आम्ही. काही टेस्ट आता उपलब्ध झालेल्या आहेत. तर ह्या एकदा टेस्ट झाल्यानंतर मग आपल्याला कारण कळलं का मग ते कारण ट्रीट करतो आणि त्याच्याने त्यांना मुलं राहू शकतात. म्हणजे तुम्ही आता ही जी कारणं साधारण सांगितली की ह्या अडचणी येऊ शकतात, त्या अडचणींवर मात मात्र होऊ शकते असा आशावाद ठेवायला हरकत नाही रुग्णांनी? ऑफकोर्स. म्हणजे मी काय म्हणतो की मी सर्वांना सांगतो की बाबा 3 सायकलमध्ये 70-80% लोकांना मुलं राहणारच. त्याच्यानंतर पण हे काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. खूप लोक वेळा त्यांना काउन्सिलिंग बरोबर केलं नाही ना, तर मग ते अपसेट होतात. त्यांना काय वाटतं, अच्छा अरे IVF झालं म्हणजे होणारच, एकदा बेबी राहिलं नाही का पेशंट रडतात, अपसेट होतात. त्यांना प्रॉपरली आपण काउन्सिल केलं, अरे बाळा बघ 3 मध्ये एकाला होणार बेबी, परत करायला लागेल. लक असेल तर होणार तुला फर्स्ट टाइम, पण परत करायला लागेल. एकदा तुम्ही हे त्यांना मेंटली प्रिपेअर केलं ना, तर मग दे आर रेडी फॉर फ्युचर. की हां, असं नाही आहे की इझिली आहे, डिफिकल्टी आहे, पण होणार. आणि त्याच्यात मग ते होतात, नाहीतर ते अपसेट होतात मेंटली. खूप लोक पहिली सायकल करूनच अपसेट होतात आणि करत नाहीत. पण ते म्हणून आजकाल आम्हाला पण इन्स्ट्रक्शन आहे गव्हर्नमेंटकडनं की इंडिपेंडंट सायकोलॉजिकल काउन्सिलरकडनं पण त्यांना काउन्सिल करायला हवं आधी, घ्यायच्या आधी. आम्ही तर करतोच ॲज डॉक्टर्स, पण आमच्यामध्ये एवढी म्हणजे क्षमता नाही आहे. स्पेशल काउन्सिलर, स्पेशलाइज जॉब आहे तो स्पेशलाइज. बाबा फेल्युअर झालं तर कसं फेल्युअरला हँडल करायचं, मेंटल स्ट्रेस कसा झाला, फिनान्शियल स्ट्रेस. पण आपल्या देशामध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे मनीचा प्रॉब्लेम आहे ना. आपलं आपल्याकडे एवढे पैसे नाहीत लोकांमध्ये, तर मनीचा प्रॉब्लेम महत्त्वाचा येतो आणि तो पेशंटपणला पण डिफिकल्ट असते. पहिली सायकल पण करायला खूप लोकांना जमत नाही. पण तर आपल्या देशामध्ये आता गव्हर्नमेंटनी प्रधानमंत्रींनी आता बजेटमध्ये जरा आयुष्मान भारतला मध्ये IVFला आणणं, माझी अशी हे आहे की विनंती आहे की जरा IVFला पण आणा बजेटमध्ये, आयुष्मान भारतमध्ये आणा IVFला. कारण मूल नसेल ना घरामध्ये तर इट्स अ मेजर प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये सर्वांना ते असे हे असते, कळकळ असते की मला पण बेबी हवा म्हणून. तर हे गव्हर्नमेंटनी करावं अशी माझी विनंती आहे. आपल्या चीफ मिनिस्टरला पण विनंती आहे. नक्कीच या माध्यमातून सरकार देखील हे ऐकत असेल तर त्यावरती निश्चितपणे तोडगा निघू शकतो, कारण शेवटी हा संशोधनाचा एक विषय आहे. त्यामुळे निश्चित या दृष्टीने देखील विचार व्हावा. हा एक तुमचा चांगला विचार आहे असं म्हणूया. पण या विचारांवरतीच एक छोटासा ब्रेक घेऊया. यानंतर अजूनही IVFच्या संदर्भात आपण तुमच्याकडनं जाणूनच घेणार आहोत. थँक्यू. तुर्तास एक ब्रेक. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर ऋषिकेश पै यांच्यासोबत IVFच्या संदर्भातली जी आधुनिक उपचार पद्धती आहेत त्या संदर्भात जाणून घेत आहोत. आणि त्याचाच पुढचा एक भाग मला डॉक्टरांना असा विचारायचा आहे की एकंदरीतच आता लाईफस्टाईल बदलली आहे, त्यामुळे बरेचसे आजारांना आमंत्रण देखील येतात किंवा आपण कुठेतरी कमकुवत होत जातो शरीराने. तर ह्याचा आणि IVFचा कसा संबंध असतो? बरोबर. तर आपली जी लाईफस्टाईल आहे ना, त्याच्यामुळे IVFवर खूप असर पडू शकतो. स्ट्रेस म्हणजे एकदम टेन्शन असेल तर IVFवर असर पडू शकतो. खूप लोक स्मोकिंग करतात, तर स्मोकिंग तर बंद करायला ओव्हरऑल पण स्मोकिंग करायला नाही हवं, पण ते बंद करणं महत्त्वाचं आहे. अल्कोहोल म्हणजे दारू आपण प्यायली त्याच्यानी पण रिझल्ट, आजकाल सर्वजण अल्कोहोल घेतात. तर IVFच्या वेळेस ते अल्कोहोल इंटेक जेवढा कमी करता येईल, नाही घेतलीच नाही तर बरंच आहे. त्याच्यानंतर
वजन इज द बिगेस्ट, सर्वात मोठा चॅलेंज आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये आता ओबेसिटीच आहे. आणि वजन जे आहे ते एक्सरसाइज, डायट, प्रोलॉंग फास्टिंग म्हणतात ना, इंटरमिटंट फास्टिंग करता येतं, मेडिटेरेनियन डाएट म्हणजे जास्ती व्हेजिटेबल खाणं किंवा कमी कार्बोहायड्रेट खाणं, साखर कमी खाणं, हे महत्त्वाचं आहे. तर चांगला हेल्दी डाएट असणं पण महत्त्वाचं आहे. आणि पण खूप लोकांना म्हणजे वजन डाएटनी कमी करता येत नाही. तर मग आजकाल नवीन नवीन औषधं आलेली आहेत ज्याच्यानी आपल्याला, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट म्हणजे फिजिशियनमध्ये भेटून मग ती औषधं घेऊन ते वजन करताय. डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ते गोळ्या खाऊन आजकाल खूप वजन कमी होऊ शकतं. आणि अगदीच काही लोक फार मोठे असतात, एकदम BMI त्यांचा 40 असतो, मग त्याच्यासाठी बॅरियाट्रिक सर्जरी म्हणजे पोटाचं ची सर्जरी करून आपल्याला वजन कमी करता येतं. तर हे झालं लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम. ते ओव्हरऑल हे सर्व जर केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की खूप लोक स्वतःहून प्रेग्नंट होतात. IVF करायची जरूरत पण नाही पडत. समजा माझ्याकडे पेशंट आले ना, वजन जास्त आहे, त्यांना मी जर वजन कमी केलं तर आपण स्वतःहून प्रेग्नंट होतं. अरे डॉक्टर, पाळीच मिस झाली, मी प्रेग्नंट आहे आता. तर म्हणजे IVFचे गरज पण लागत नाही, अशी वेळ येऊ शकते जर लाईफस्टाईल चांगली लाईफस्टाईल असेल तर IVFची. आणि खूप लोक आजकाल ॲक्युपंक्चर पण करतात, म्हणजे ॲडिशनल. बेसिकली मी काय म्हणतोय की बाबा, जर आपण मेंटली हॅपी झालो, चांगली लाईफस्टाईल झाली, तर ऑटोमॅटिक सर्व काही इम्प्रूव्ह होतं आणि लाईफ लॉन्जेबिलिटी पण वाढते आणि फर्टिलिटी पण वाढते. बरोबर आहे. डॉक्टर, IVF मध्ये एक महत्त्वाचा भाग असतो की गर्भाची गुणवत्ता. तर ती जर गुणवत्तेमध्ये, म्हणजे ती गुणवत्ता तुम्ही कशा पद्धतीने तपासता, किंवा भ्रूणामध्ये जर काही अडचणी असतील तर ते कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता? तर बेसिकली मी जरा आधी पण म्हटलं की गर्भामध्ये काही फॉल्ट असेल तर बघायला आम्ही 2 गोष्टी करतो. 3D अल्ट्रासाऊंड करतो, 3D सोनोग्राफी, आजकाल 3 डायमेन्शनल सोनोग्राफी. आणि गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकून बघतो, त्याला हिस्ट्रोस्कोपी म्हणतात. त्यावेळेस जर काही सापडले, काही पॉलिप किंवा गाठा किंवा धागे सापडले तर त्याच वेळेस आम्ही ते ऑपरेट करतो. आणि कधी कधी डाऊट आला, शक आला तर पोटामध्ये पण दुर्बीण टाकतो, त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. खूप वेळा गर्भाशयामध्ये जे फायब्रॉइड्स असतात, त्याला म्हणजे गाठी असतात, त्याला फायब्रॉइड म्हणतात. तर दुर्बीण टाकून फटाफट त्या काढून टाकतो फायब्रॉइड. आणि खूप वेळा एकदम गर्भाशय सुजलेला असतो, त्याला ॲडिनोमायसिस म्हणतात. तर त्या लोकांमध्ये पण लॅप्रोस्कोपिक सर्जरी करून युट्रसची साईज आपण कमी करू शकतो, ज्याच्याने प्रेग्नन्सी रेट वाढू शकतो. किंवा गर्भाशयाच्या बाहेर जर एंडोमेट्रियोसिस असेल तर लॅप्रोस्कोपिक सर्जरीने ते एंडोमेट्रियोसिस कमी करू शकतो. आणि हायड्रोसाल्पिंग, जसं मी मागे पण म्हटलं की ट्यूबमध्ये पाणी जमलं तर त्याला हायड्रोसाल्पिंग म्हणतात. तर ते सारखं पाणी गर्भाशयात येऊन भ्रूणाला डिस्टर्ब करू शकतं. तर आम्ही काय करतो, ते दोन्ही हायड्रोसाल्पिंग काढून टाकतो दुर्बीण टाकून. तर हे सर्व करून जे गर्भाची जी एन्व्हायरमेंट आहे ती इम्प्रूव्ह करतो. त्याच्याने जेव्हा आपण ते भ्रूण बनवून त्या गर्भाशयामध्ये सोडतो, त्याच्यात इम्प्लांटेशनचा चान्स वाढू शकतो. आणि राहिलं मग शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे भ्रूणाचा प्रॉब्लेम. मी जसं आधी पण म्हटलं की 70% लोकांमध्ये भ्रूणामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर फेल्युअर होतं. त्याच्यासाठी म्हणून आम्ही आजकाल नवीन आधुनिक ट्रीटमेंट आले, त्याला आम्ही प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. 2-3 वेळा जर IVF फेल झालं किंवा आधी जेव्हा म्हणजे खूप वेळा लोकांना IVF होऊन मिसकॅरेज होतात, तर त्या मिसकॅरेजचं टेस्ट करतो, त्याच्यात आपल्याला फाइंडिंग येतं की अरे ह्याच्यात क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आली. अशा लोकांमध्ये आम्ही IVF करतो आणि मग ते भ्रूणाचा एक तुकडा काढून तो टेस्ट केला जातो. आणि त्याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर ते आपण भ्रूण आत सोडत नाही, जे नॉर्मल भ्रूण आहेत तेच आत सोडतो. आणि त्याच्यानी पण प्रेग्नन्सी होऊ शकते. आपण आधुनिक पद्धतीने IVF कडनं बघून कशा पद्धतीने आशा करू शकतो, नवीन जोडपे कशा पद्धतीने आशादायी करू शकता? या पद्धतीमुळे भरपूर लोकांना आजकाल प्रेग्नन्सीज होतात, जे फेल होतात. माझ्याकडे भरपूर लोक येतात आणि ते खूप लोक ह्या सर्व टेक्निकमुळे प्रेग्नंट राहतात. आणि जरी तर ह्या टेक्निकनी जर समजा प्रेग्नन्सी राहिली नाही तर अल्टिमेटली आता आपलं जे नवीन ART बिल आले त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये अंड्याची क्वालिटी भारी कमी असते, तर आम्ही अंडी बॉरो करू शकतो. आणि काही लोकांमध्ये गर्भाशयाची क्वालिटी एकदम बेकार असते किंवा गर्भाशय खूप डॅमेज असतो, तर रिपीटेड IVF सायकल करून पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. तर त्या लोकांसाठी आपण कायद्याच्या
अनुसार जाऊन सरोगसी करून प्रेग्नन्सी देऊ शकतो. त्याच्यासाठी ऑफकोर्स जे नवीन आता कायदे आले आहेत, ART बिल आणि सरोगसी बिल, त्याचं पालन प्रॉपरली करून तुम्ही सरोगसी किंवा एग डोनेशन परमिशन घ्यायला लागते गव्हर्नमेंटची, आणि मग लायसन्स युनिट्समध्ये तुम्ही ते करून तुम्हाला बेबी राहू शकतं. एकंदरीतच निराश व्हायचं कारण नाही. पूर्णपणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्यासोबत आहेत, डॉक्टरांचं कौशल्य आपल्यासोबत असतं. फक्त कुठेतरी गरज असते ती संयमाची आणि धीराची, असं म्हणू शकतो आपण. बरोबर. तर संयम असायला हवा, प्रॉपर क्लॅरिटी असायला हवी. नॉर्मली 3 ते 6 सायकलमध्ये 95% लोक प्रेग्नंट होतात. आणि लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी नाही झाली तर अडॉप्शन पण आपल्याकडे आहे. कारा एजन्सी गव्हर्नमेंटची आहे. तुम्ही तिकडे जाऊन रजिस्ट्रेशन नाव करून तुम्ही लीगल अडॉप्शन पण करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, ही अडॉप्शनचं पण मनात ठेवणं महत्त्वाचं आहे. हां, आपल्या जेवढं होऊ शकेल, जेवढं आपण कोशिश करून आपल्या स्वतःच्या अंड्यानी, स्वतःच्या शुक्रजंतूने बेबी झालं तर ग्रेटच आहे. पण नाही झालं तर वेगवेगळ्या टेक्निक, एग डोनेशन, सरोगसी, आणि नाहीच झालं तर ॲडॉप्शननी पण आपल्याला सुख घरामध्ये येऊ शकतं. निश्चित डॉक्टर, तुम्ही हे जे सांगितलेलं आहे त्याच अनुषंगाने लोकांना पूर्णपणे चित्र आशादायी ठरू शकेल असं आपण अपेक्षा करूयात. तुम्ही आज इथे आलात आणि IVFच्या सगळ्याच दृष्टिकोनातून विचार सांगितलेत, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. नमस्कार. तुर्तास वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.